हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत. जीवत्वाची खंत स्वरूपी विराले श्रीराम. जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ. जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम. समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग नमन करते. परम आदरणीय सुनील काका यांना साष्टांग वंदन. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती माझे प्रेरणास्थान म्हणून आपणालाही साष्टांग वंदन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती. स्थिर होईल माझी मती आपण कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय कठोपनिषद, यामधली आपली द्वितीय वल्ली, त्यातलं द्वितीय अध्याय आणि प्रथम वल्ली. त्याही अंतर्गत आज आपण दुसऱ्या श्लोकाचं चिंतन पाहणार आहोत. हे चिंतन पाहण्यापूर्वी तत्पूर्वी कठोपनिषद या श्रुतींच्या पठणाने आपणा सगळ्यांना मंत्रमुग्ध करून सोडले आहेत. आणि या मंत्रमुग्ध करण्याचं मानकरी त्या आदरणीय नीलाताई, त्यांना सुद्धा मी साष्टांग वंदन करते. त्याचप्रमाणे पठण झाल्यानंतर आता ज्ञानामध्ये सामर्थ्य आणि ज्ञान आणि तेज दोन्ही गोष्टी भगवंताजवळ मागणी करायची. सामर्थ्य आणि तेजाची कशासाठी? माझा विवेक टिकून राहावा. या अविवेकी भूमिकेतून आम्ही जात आहोत, या प्रपंचाच्या वाटेतून जात आहोत, त्याची प्रतिष्ठा मांडतो आहे म्हणजे आम्ही अविवेकी नक्कीच आहोत. प्रपंचाची प्रतिष्ठा मांडतो म्हणजे अविवेकी आहोत. आणि या अविवेकामधून वाटचाल करत असताना ज्ञानामध्ये जर सामर्थ्य आणि तेज निर्माण झालं. थोडा आवाज वाढत का? माझ्या हातात काही नाही, पण वहिनी आवाज माझा फुल आहे. व्यवस्थित आहे आवाज. हा काहीतरी नेटचा प्रॉब्लेम आहे. येतोय. बाकीच्यांना म्यूट करायला सांगा. हा, म्यूट करा बाकीच्यांनी. ज्ञानामध्ये एकदा तेज आणि सामर्थ्य आलं की त्या तेज आणि सामर्थ्याच्या माध्यमातून या अविवेकाची पारवाट लागते हो, आणि त्या ठिकाणी विवेक प्रज्वलित होतो. आणि असा हा ज्ञानाग्नी आम्हाला प्रज्वलित करायचा आहे, विवेकाग्नी प्रज्वलित करायचा आहे. आणि त्या विवेकाग्नी ज्या वेळेला प्रज्वलित होईल, विवेक ज्या वेळेला जागृत होईल, त्यावेळेला आम्हाला धैर्यवान अशा ह्या पदवीला आम्ही प्राप्त होऊ. आणि ह्या धैर्यवानाला, ह्या पदवीला आम्हाला प्राप्त होण्यासाठी भगवंताजवळ तेजाची आणि ज्ञानाची मागणी, आणि ती सुद्धा श्री गुरूंचा समवेत करायची आहे.
सगळेजण त्यासाठी आपण मागणी करूया. आजच्या श्लोकांच्या अनुषंगी आजच्या श्लोकामध्ये जो विवेक आहे त्या विवेकात अधिक आमचा दृढ व्हावा आणि आम्ही अमृतत्वाला प्राप्त व्हावं म्हणून तेज आणि सामर्थ्य भगवंतापाशी श्री गुरूंच्या समवेत शांतीपाठ म्हणूया. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि. सामर्थ्य आणि तेच भगवंतापाशी मागणी झालेली आहे, जेणेकरून विवेक दीप आम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आजच्या मंत्रामधून श्रुती मंत्र आम्हाला आज विवेकी आणि अविवेकी कसा असतो याचं फार सुंदर असं या ठिकाणी वर्णन करते आहे. विवेक सगळ्यांना माहिती आहे काय आहे, तीन विवेकान कसे करायचे सगळा उहापोह झालेला आहे, आतापर्यंत अभ्यास झालेला आहे आपला. परंतु तरी सुद्धा श्रुतीने आज आम्हाला विवेक आणि अविवेक, विवेकी कसा असतो अविवेकी कसा असतो हे सांगण्याच्या मागचं काय प्रयोजन आहे आणि त्यासाठी ज्ञानाचं सामर्थ्य कसं कामात पडतो आणि ज्ञानाचं तेज कसं कामात पडतो हे सुद्धा आपल्या त्या अनुषंगी लक्षात येईल. म्हणून प्रत्येक श्रुती मंत्राच्या आधी जो आमचा शांतीपाठ आहे हा शांतीपाठ त्या श्रुती मंत्राला कसा सहाय्यभूत आहे, त्यातलं ज्ञान त्यातलं सामर्थ्य आणि ते तेज कशा पद्धतीने तो श्रुती मंत्र आमच्या समोर उलगडून श्रुती आमच्या समोर त्या मंत्रामधलं रहस्य उलगडून ठेवते आहे, जेणेकरून आम्ही सामर्थ्यवान होऊ आणि आम्ही तेजस्वी होऊ. त्या मंत्राला तो मंत्र जे आम्हाला देऊ इच्छित आहे ते आम्हाला आमच्या पदरात त्या दिवशीच पडो. फार महत्वाच्या सगळ्या गोष्टींचा समन्वय लावून घेणं, नाहीतर काल तो मंत्र झाला आज हा मंत्र होणार उद्या तो मंत्र होणार. कृपा करून म्यूट झालंय, अडखळत यायला आवाज थोडा अडखळत यायला. अनम्यूट आहे, म्यूट करा, ऐकून येणार. धन्यवाद. हा समन्वय लावत लावत अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक श्रुती मंत्राचा समन्वय शांती मंत्राशी आम्ही लावून घ्यायचा आणि मग अभ्यासाला बसायचं. असा आजचा श्लोक विवेकी आणि अविवेक कसे असतात, पुरुष कसा असतो विवेकी याचं वर्णन करता आहे. काल आपण बघितलं की इंद्रियांचा सहज स्वभाव कसा आहे, इंद्रियांचा सहज स्वभाव स्वैर प्रवृत्ती बरोबर वाहत जाणार आहे, बाहेर आहे, बहिर्मुख आहे. सगळी इंद्रिय आमची बहिर्मुख आहे आणि इंद्रियांचा मूळ स्वभावच बहिर्मुख असल्यामुळे त्या बहिर्मुखतेच्या मागे जर आम्ही गेलो तर आम्ही बुडलो. इंद्रियांच्या मागे आम्ही गेलो, त्यांच्या प्रवृत्तीच्या मागे जर आम्ही गेलो तर बुडलो. आणि ती प्रवृत्ती जिथून उठते त्याच्या मुळाकडे धाव घेतली, त्या प्रवृत्तीच्या मुळाकडे गेलो तर आम्ही तरलो. काल अत्यंत सुंदर असं अधिकारवाणीमधून या विषयाचा संस्कार आपल्यावर झालेला आहे की इंद्रियांच्या मागे लागायचं नाही. इंद्रियांच्या प्रवृत्ती ज्या आहेत त्या प्रवृत्ती मागे आम्ही न लागता, त्या प्रवाहामध्ये न जाता, ती प्रवृत्ती जिथून उठते
तिथे जर लक्ष दिलं तर आम्ही तरलो. म्हणून अंतर्निष्ठ तितुके तरले आणि अंतर्भ्रष्ट तितुके उडाले, समर्थ म्हणतात. म्हणजे तरणं आणि बुडणं कोणाच्या हातात आहे? प्रपंचामध्ये तरणं बुडणं प्रारब्धवश आहे. प्रारब्ध जसं असेल त्याप्रमाणे आम्हाला प्रपंचामधली सुख मिळतात, भौतिक सुख, सुखी होणं दुःखी होणं प्रारब्धवश आहे. पण परमार्थामध्ये हे माझ्या हातात आहे, हा पुरुषार्थ आहे. तरायचं की बुडायचं, विवेकी व्हायचं की अविवेकी व्हायचं, ही सर्वस्वी साधकाच्या हातात आहे, सर्वस्वी. आणि त्यासाठी श्री गुरूंचं मार्गदर्शन आहेच. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे शक्यच नाही. त्यांनी सांगितलेल्या साधनेनुसार आम्हाला विवेक आमचा जागृत ठेवायचा. म्हणून तरणं आणि बुडणं यासाठी आम्हाला नेमकं काय करायला पाहिजे? करण्यासाठी इंद्रियांच्या विषय समूहात आम्हाला न रमता, इंद्रियांच्या प्रवृत्ती बरोबर स्वैर वाहत न जाता सहज प्रवृत्तीच्या अधिष्ठानाकडे आम्ही बघितलं पाहिजे. अधिष्ठानाकडे आम्ही स्थिर झालो व्हायला हवं. असं जो स्थिर होतो, अधिष्ठानाकडे स्थिर होतो, त्याला धैर्यवान असं म्हणतात. त्याला धैर्यवान असं म्हणतात. आपल्याला केनाचा अभ्यास करताना आपण एक श्रुती खूप छान अभ्यास केलेली आहे. कोणती? श्रोत्रस्थ श्रोत्र मनसो मन यद वाचो वाचः सौ प्राणस्य प्राणा. म्हणजे काय? श्रोत्रस्थ श्रोत्र म्हणजे कानाचा कान, कानाचा कान, मनाचं मन, वाणीची वाणी, प्राणाचा प्राण, डोळ्याचा डोळा. आता हे जो जाणतो तो विवेकी, तो धैर्यवान, तो तरतो. आणि कानाचा मागे कान ज्या विषयाकडे जातात त्या विषयाकडे जाणं, कानांच्या त्या बहिर्मुखतेकडे जाणं, इकडे जो प्रवाहात वाहत जातो त्याला अंतर्भ्रष्ट असं म्हणतात, बहिर्मुखी असं म्हणतात. आणि जो बहिर्मुख झाला तो बुडाला, जो अंतर्मुख झाला तो तरला. मग श्रोत्र आम्हाला जाणायचंय म्हणजे कानाचा कान जाणणं म्हणजे तरणं, आणि कानाच्या माध्यमातून विषयाकडे प्रवाहाबरोबर वाहत जाणं म्हणजे बुडणं. परमार्थामध्ये सगळं उलट असतं, नाथांच्या घरची उलटी रीत. मग नेमकं मला काय करायचंय? आता हे कोणाच्या हातात आहे? कानाचा कान कसा जाणायचा हे श्री गुरु सांगतात. श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला कानाचा कान जाणायचंय, डोळ्याचा डोळा जाणायचाय. परंतु कानाच्या माध्यमातून असणारे विषय, डोळ्याच्या माध्यमातून असणारे विषय, या सगळ्या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून असणारे जे विषय आहे त्याच्या विषयांबरोबर वाहत जाणं, बहिर्मुख होणं, हा सगळा जीवाचा प्रांत आहे. जीवाचा प्रांत प्रवाहाबरोबर वाहत जातो, गटांगळा खातो, बुडतो. म्हणून दयाळू तिथे येतात आणि आम्हाला तारतात. हो, म्हणून आम्ही तरतो. म्हणून ज्याला मोक्ष हवा आहे त्यांनी श्री गुरूंनाच शरण जावं. बस मोक्ष हवा असेल तर श्री गुरूंना शरण जावं. हे जितकं सत्य, पूर्ण सत्य जर आहे ते एवढंच आहे, बाकी नाही. सो जयासी मोक्ष हवा त्याने सद्गुरु करावा. ज्यांना मोक्ष हवा त्यांनी सद्गुरु करावा. हो, सद्गुरु विण मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे. सद्गुरु विण मोक्ष कल्पांती सुद्धा घडत नाही. म्हणजे या कल्पाचा अंत होईपर्यंत ही गोष्ट शक्य नाही, न घडेल.
म्हणून जर आम्हाला तरायचं असेल तर आम्हाला श्रोत्रच पाहावं लागेल. कानाचा कान, डोळ्याचा डोळा इथेच आम्हाला स्थिर व्हावं लागेल आणि ती श्री गुरूंच्या मार्गदर्शनानुसार. आणि जो इथे स्थिर होतो त्याला विवेकी असं म्हणतात. आणि जो इथे स्थिर होत नाही तो त्या डोळ्याच्या मागे जातो, जो कानाच्या मागे जातो, जो मनाच्या मागे जातो, तो वाचीच्या मागे जातो, तो तिथेच बुडाला. मग आता सर्वस्वी हा पुरुषार्थ मला करायचा आहे, म्हणजे जीवाला करायचंय आणि श्रुतींच्या माध्यमातून करायचंय. म्हणून आम्हाला आजची श्रुती पुरुषार्थ सांगते. प्रत्येक साधकाचा हाच पुरुषार्थ आहे. आणि पुरुषार्थ सांगून विवेकी आणि अविवेकी यामधला भेद आजची श्रुती सांगते. कशासाठी भेद सांगायचा? भेद ज्यावेळेला आमच्या समोर असतात त्यावेळेला आम्ही नेमकं काय केलं पाहिजे हे आमच्या लक्षात येतं. नेमकं काय केलं पाहिजे हे लक्षात आलं की तेवढंच आम्ही करतो. परांच्या कामान जनयंती बाला मृत्यूयंती विवतस्य पाशम अथ धीरा अमृतत्वम विदित्वा ध्रुवम ध्रुवेश्मिह न प्रार्थयन्ते. आदरणीय नीलाताईंमुळे बराचसा प्रयत्न होतोय, तरी काही चुका असतील त्या नक्की उदार अंतःकरणाने माफ करते. अज्ञानी लोक, याचा अन्वय बघू. सरलार्थ, अज्ञानी लोक बाह्य विषयांच्या कामनांचे अनुसरण करतात, ते सर्वगामी मृत्यूपाशात अडकतात. मृत्यूपाशामध्ये अडकणं आणि कामनांचं अनुसरण करणं हा अविवेक आहे. श्रुतीने फार सुंदर पद्धतीने अविवेक आणि विवेक सांगितलंय. नेहमीच्या आमच्या जी नेहमीची पद्धत आहे विवेक अविवेकाची, ती थोडी सोडून त्या पद्धतीने जाता एका वेगळ्या अँगल या श्रुतीने या ठिकाणी इथे दिलेला आहे. अज्ञानी लोक जे आहेत म्हणजे अविवेकी लोक जे आहेत हे काय करतात? कामनांचं अनुसरण करतात, विषयांच्या कामनाचं अनुसरण करतात, म्हणजे त्याच्या मागे मागे जातात, विषयांच्या मागे जातात. आणि त्याचा परिणाम काय होतो? ते मृत्यूपाशामध्ये अडकतात, ते बंधनामध्ये अडकतात. ज्ञानी पुरुष मात्र त्या अनित्य वस्तूमध्ये नित्य वस्तुतत्व जाणतात आणि कशाची याचना करीत नाही. म्हणून कानाचा कान, विवेकी काय करतात? कानाचा कान, कान अनित्य आहे, पण कान अनित्य असून कानाचा कान हा नित्य आहे. मग ते त्या कानाचा कान जो आहे त्याचा विचार करतात, त्याच्यामध्ये रमतात, त्याची निवड करतात. कानाची निवड करतात, मनाची म्हणजे कान ज्याच्यामुळे ऐकू शकतात, डोळे ज्याच्यामुळे पाहू शकतात. कानाचा कान, डोळ्याचा डोळा म्हणजे काय? केन आठवा, म्हणजे लक्षात झालंय आपली केन. पण विवेक आणि अविवेक कसा आहे, श्रुती कसा आम्हाला सांगते ते सांगते. डोळा ज्याच्या अधिष्ठानावर पाहू शकतो त्याला डोळ्याचा डोळा म्हणतात. कान ज्याच्या अधिष्ठानावर ऐकू शकतात त्याला कानाचा कान म्हणतात, त्याला डोळ्याचा डोळा म्हणतात. प्राणाचा प्राण ज्याच्या अधिष्ठानावर कार्यरत असतात त्याला प्राणाचा प्राण म्हणतात. हा विचार आम्ही सतत करायला हवा, नित्य करायला हवा, अनु करायला हवा. तरच आम्ही विवेकाची कास धरू, विवेकाला धरू आणि आम्ही आता धीरा अमृतत्वम विदित्वा, असं धैर्यवान पुरुष आम्ही होऊन अमृत तत्वाला आम्ही जाणू शकू, सहज जाणू शकू. म्हणून अविवेकी आणि विवेकी लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. मग अविवेकी कोण आहे? ज्यांनी अनात्म गोष्टीची निवड केली आहे. कान, डोळा, मन, प्राण
वाचा सगळं अनात्म आहे. सगळं अनात्म आहे. मृतदेहालाही सगळं असतं की नाही, कान डोळा, पण तो काही मृतदेह पाहू शकतो, ऐकू शकतो का? अजिबात नाही. म्हणजे हा निर्णय आपण पक्का करायला पाहिजे की हे सगळं अनात्म आहे आणि ह्या अनात्म गोष्टीची आम्ही निवड केली. म्हणजे यांचे जे विषय याच्या मागे आम्ही गेलो, ह्या अनात्म स्वरूप असणाऱ्या विषयांचं दर्शन जर आम्ही या दर्शनात जर आम्ही रमलो तर आत्मस्वरूपाच्या प्राप्तीमध्ये प्रतिबंध निर्माण होतात. आणि हे प्रतिबंध आहेत हे आम्हाला कळतच नाही. म्हणून दृश्य अनात्म स्वरूप असणाऱ्या विषयांचं दर्शन, जितकं काही दृश्य स्वरूप आहे, जितके काही विषय आहेत दृश्य स्वरूपामध्ये, ह्या सगळ्यांचं दर्शन, त्या दर्शनात रमणं हे आत्मस्वरूपाच्या प्राप्तीमध्ये प्रतिबंध निर्माण करणारे आहेत. आचार्यांची मांडणी आहे. आचार्य भाष्यकार स्पष्ट करतात. माऊली म्हणते, अगापे पांडुकुमारा येता स्वरूपाची या घरा, करीत असे आडवारा विश्वाभासू जो. अरे पांडुकुमारा, ज्यावेळेला आम्ही स्वरूपाच्या घरामध्ये येण्याचा प्रयत्न करतो ना, येतो, वाटचाल करतो, मार्गक्रमण करतो, त्यावेळेला हा विश्वाचा आडवारा मध्ये येतो. आडवारा म्हणजे काय? आड आला म्हणजे प्रतिबंध आला. विश्व म्हणजे जे दृष्टीला सगळं दिसतं, जे दृश्य आहे ते सगळं विश्वामध्ये येतं. आणि असा हा जो आडवारा विश्वाचा आहे, हा बाजूला कर रे बाबा. आधी हा प्रतिबंध बाजूला कर. मग प्रतिबंध बाजूला करायचं तर प्रतिबंधाचं स्वरूप माहीत हवं की नाही? हा प्रतिबंध आहे, या प्रतिबंधाचं स्वरूप आम्हाला माहित असायला हवं ना. तर आम्हाला आचार्य म्हणतात की हा जो प्रतिबंध आहे यामध्ये, की त्या प्रतिबंधामुळे आम्ही विवेकापासून ढळलोय आणि अविवेकी बनलो आहे. या प्रतिबंधाचं स्वरूप कसं आहे? अविद्या काम कर्मरूपी. कसं आहे? अविद्या काम कर्मरूपी. अविद्या काम आणि कर्म यांचा संघात सांगितलेला आहे, यांचा समूह सांगितला आचार्यांनी या ठिकाणी. हा समूह जो आहे अविद्या काम कर्म, जो समूह आहे अविद्या काम कर्म समुदायस्य यंती गच्छन्ति विवतस्य विस्तीर्णस्य सर्वतः व्याप्तस्य पाशन्ते बंधते येन तम पाशम देहेंद्रियादि संयोग वियोग लक्षणम. आचार्य म्हणतात आहे की अविद्या काम कर्म समुदाय, अविद्या देहादी जगत सत्य, ही अविद्या मान्य आहे सगळ्यांना. आता देहादी जगत सत्य आहे असं ज्या वेळेला आम्ही आमचा हा निर्णय होतो आणि आम्ही याची देहादी जगताची सत्यत्वाची प्रतिष्ठा मांडतो, नाही, आधी आम्हाला आमच्या फॅमिलीचं पाहणं हे आमचं कर्तव्य आहे. आधी त्यांचं करणं आमचं कर्तव्य आहे, मग आम्ही आमच्या सुखाची, आमच्या हिताचं विचार करू. कशाची प्रतिष्ठा मांडली? आधी प्रपंचाचं कर्तव्य करू, मग आम्ही आमच्या हिताची, व्यवस्थेचा विचार करू. कशाची प्रतिष्ठा मांडली? हो, देहादी जगताच्या सत्यत्वाची प्रतिष्ठा मांडली प्रपंचाचं आधी, आणि मग माझ्या शाश्वत हिताचं. मग ह्याला अविद्या असं म्हणतात. आता ही अविद्या जी आहे म्हणजे देहादी जगत सत्य आहे असं गृहीत धरल्यानंतर ते सत्यत्व आम्ही टिकवण्यासाठी अंतःकरणात कामना तयार होते. प्रपंचाचं कर्तव्य आधी करायचं, मग ते कर्तव्य करण्यासाठी, प्रपंच नीट चालण्यासाठी अनेक कामना, सुखाचा होण्यासाठी अनेक कामना तयार होतात की नाही अंतरंगात. मुलाबाळांना सुख मिळालं पाहिजे,
त्यांना गाडी मिळाली पाहिजे, चांगलं घर असलं पाहिजे, भरपूर पैसा असला पाहिजे. हे काय आहे? कामना. हे सगळं कामनेचं स्वरूप आहे. म्हणजे अविद्या आणि काम. आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे समूह कसा काम करतो, अविवेकी पुरुषासाठी हा समूह कसा काम करतो, अविवेकी पुरुष हा समूहाच्या कसा मागे जातो. आणि कामना अशी तयार झाल्यानंतर प्रपंचाचं कर्तव्य माझं इति कर्तव्य आहे असं म्हणून त्या प्रपंचाला सुख देण्यासाठी, ते प्रापंचिक सुख मलाही मिळण्यासाठी आणि इतरांनाही मिळण्यासाठी कामना तयार होतात, आपसुकच तयार होतात. आणि त्या कामना पूर्ण करण्यासाठी कर्माच्या मागे लागतो. आणि कर्म झाल्यानंतर, कर्म केल्यानंतर त्या कर्माचं तसंच फळ मिळालं पाहिजे. जर मी 18 तास काम करत असेल तर मला तेवढे पैसे मिळालेच पाहिजे, की त्यामुळे मी सगळी प्रापंचिक सुख उपभोगू शकेन. म्हणजे सुरुवातीला अविद्या येते, अविद्येतून काम तयार होतो, कामामधून कर्म तयार होतो, कर्मातून अपेक्षित नियोजित फळ आम्ही स्वीकारत नाही, आम्हाला अपेक्षित फळ पाहिजे असतो. आणि अपेक्षित फळ प्राप्त करण्यासाठी परत कामना. हे जे चक्र आहे, हा जो समूह आहे, हा समूह आम्हाला बांधत असतो. म्हणून अविद्या काम कर्मरूपी पाश असं आचार्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. पाश आहे हा पाश. आम्हाला हे बंधन वाटलं पाहिजे. बंधन केव्हा वाटेल? जेव्हा सामर्थ्य येईल की नाही तेव्हा बंधन वाटेल, बंधनाची जाणीव होईल, तेव्हा बंधनाची जाणीव होईल. मी जर कार चालवू शकतोय, माझ्या अंगात कार चालवण्याचं सामर्थ्य आहे आणि कार चालवून मी जर 50 मैल सहज जाऊ शकतोय थोड्या वेळामध्ये, परंतु तर एवढं सामर्थ्य माझ्या जवळ असताना सुद्धा मला कार मध्ये जाण्याची परमिशन देत नाही. आणि मग म्हणतात की नाही, टू व्हीलरने जा, तो जास्ती सेफ आहे. अशा पद्धतीचं ज्यावेळेला आमच्या बाबतीमध्ये होतो, त्यावेळेला काय होतं, कशामध्ये आम्ही बांधल्या जातो, बंधनात बांधल्या जातो की नाही, की माझ्या अंगात इतकं सामर्थ्य, कार चालवण्याचं सामर्थ्य असताना मी टू व्हीलरने जायचं हळूहळू हळूहळू, जिथे 2 तासात पोहोचतो तिथे 4 तास लागतात. वाटलं की नाही, आम्हाला बंधन जाणवलं की नाही टू व्हीलरचं? उदाहरण दिलं मी फक्त, टू व्हीलरचं फक्त बंधन जाणवलं की नाही आणि आम्ही ते बंधन मोडून काढतो, जातोच की नाही. असं हे बंधन आम्हाला वाटलं पाहिजे. अविद्या काम आणि कर्म हे बंधन जोपर्यंत आम्हाला वाटणार नाही, तोपर्यंत आम्ही ते बंधन तोडायला कधीच प्रवृत्त होणार नाही. आणि म्हणून आचार्य आम्हाला याची जाणीव करून देत आहे की अविद्या काम आणि कर्म हे पाश आहे. कसे पाश आहेत अविद्या काम आणि कर्म? काकांची फार सुंदर ओवी आहे. श्वान जे पाळले दारी, धनी दंडे जरी मारी, येई फिरून माघारी जैसे तैसे. काका म्हणतात की कुत्र्याला दारात पाळलेलं आमचं कुत्र असतं, पाळलेला कुत्रा असतो, मालकाने कितीही शिक्षा केलं, मारलं तरी तो दारातच येतो की नाही. तसं अगदी त्याप्रमाणे ह्या विषयांच्या नादाने आम्ही इतकं लाचार होतो विषयांच्या मागे, त्या विषयामध्ये आम्ही लाचार होऊन परत आम्ही विषयांच्याच मागे लागतो. म्हणजे आम्हाला या बंधनाची जाणीव होत नाही. विषयांच्या माध्यमातून मिळणारं अनित्य सुख जे आहे, हे अनित्य सुख आम्हाला कधी बंधन आहे असं वाटतच नाही. ते संपल्यानंतर परत मिळवावं लागतं. अनित्य ते टिकत नाही, परत मिळवावं लागतं. परंतु एकदा नित्य सुखाची प्राप्ती झाली की मग मात्र आम्ही त्या अनित्याच्या मागे लागण्याचं काही कारण नाही. अनित्य हे आमच्यासाठी बंधन वाटलं पाहिजे. अनित्य सुख काय सारखं सारखं संपतं, सारखं सारखं संपतं.
नको वाटतं या बंधनामध्ये राहायला. हे बंधन वाटलं पाहिजे म्हणून मृत्यूपाश हा शब्द आचार्यांनी दिला. हे मृत्यूपाश आहे. मृत्यूचं बंधन वाटतं ना, कोणाला तरी मृत्यू पाहिजे असतो का? अजिबात नाही, नको वाटतं. तसं हे अविद्या, काम, कर्म याचं बंधन वाटलं पाहिजे. आणि जसं ते पुत्र लाचार होतो तसं आम्ही लाचार होता कामा नये आणि आम्ही होतो असं काका या ठिकाणी सांगून राहिले. किती कसं लाचार होतो, किती लाचार होतो? आत्मअज्ञानामुळे हा जीव ऐहिक आणि पारलौकिक भोगात असतो. बघा कामना कशी होते, उदाहरणं देणार नाहीये फारसे. श्रुतींचा अभ्यास सुरू आहे, उदाहरणांचा जोर कमी, नाही तर उदाहरणामध्ये रंगतो आणि मूळ तत्वज्ञानाकडे दुर्लक्ष होतं. तत्वज्ञानांवर आपल्याला आरूढ व्हायचंय. मग आता त्याच्या माध्यमातून अमृतत्वाकडे जायचंय. म्हणून आम्ही पारलौकिक आणि अहिक भोगामध्ये आम्ही आसक्त असतो की नाही. अहिक भोग माझा प्रपंच सुखाचा असला पाहिजे, मी पण सुखी असलो पाहिजे. पारलौकिक भोग त्यासाठी अहिक प्राप्ती होण्यासाठी मग काम्य कर्म करतो, यज्ञ यागादी कर्म, पुण्य कर्म करतो, पुण्य संचय की त्या पुण्याने आम्हाला पारलौकिक पण भोग मिळावे, म्हणजे आम्हाला स्वर्ग प्राप्ती व्हावी. स्वर्ग प्राप्तीसाठी पण आम्ही कर्म करत असतो, स्वर्ग प्राप्तीची इच्छा. आणि ह्यात सगळं आसक्त आम्ही होतो. धनसंचयाची आस, काका म्हणतात धनसंचयाची आस, विविध वैभवी सोस. किती आपल्या नित्याचा अनुभव आहे की नाही. धनसंचयाची आस असते, विविध वैभवाचा आम्हाला सोस असतो. हे कशाचं सगळं लक्षण आहे? रजतमाचा हैदोस आयुष्यावरी, काका म्हणतात. या कथेच्या माध्यमातूनच काकांची ओवी आहे. अध्याय पहिल्या मधली वल्ली पहिली. रजतमाचा हैदोस, या हैदोसात आम्ही अगदी डुबून गेलेलो असतो, डुबून गेलो असतो. रज आणि तमाचा हैदोस असतो. वाटतील ते झालं तरी मी 3 BHK घेईलच. आणि त्यासाठी 3 BHK घेण्यासाठी राबतो. त्या कामनेसाठी काम, आणि त्या कामामधून आम्हाला इतकं आम्ही 20 तास काम केल्यानंतर आमच्या हातामध्ये काय पडतो हो? फक्त 50 लाखच नाही, 1 कोटी पाहिजे मिळाला. 20 तास काम केल्यानंतर मग 20 तास 4च तास राहतात. ते 4च तास मी परत काम करेल, म्हणजे अपेक्षित फळासाठी परत पूर्ण होण्यासाठी, अपेक्षित फळ पूर्ण होण्यासाठी कामना, परत प्रयत्न. हैदोस, रजतमाचा हैदोस. लक्षात ठेवायचे संतांचे शब्द, श्री गुरूंचे शब्द वरमी झोंबले पाहिजे, दंश झाला पाहिजे. असा हैदोसामध्ये आमचं जीवन जातो की नाही? नक्की जीवन जातो. आणि म्हणून काकांनी फार सुंदर शब्द वापरलाय हो, विषयांचे लपंडा तैसे विषयांचे लपंडावी, जे जीवा जाहली गोवी. या विषयांच्या लपंडावामध्ये जीव गोवल्या जातो. आता विषयांचा लपंडाव कसा असतो हे जर मी सांगितलं स्पष्ट करून, तर फार तुम्हाला आवडेल. हा मुद्दा आवडला असेल तर नक्की ग्रुपवर टाका, हा मुद्दा फार आवडला. आत्मचर्चा फार महत्वाची असते. अपेक्षा असते की विषय झाल्यानंतर एखादा मुद्दा आवडलेला, अपील झालेला त्या ग्रुपवर यावा, त्याच्यावर आणखीन सविस्तर प्रकाश इतर साधकांनी टाकावा. आत्मचर्चा फार अपेक्षित आहे आणि फार आवश्यक आहे. त्याचं सारांश रूपाने लिहिणारे आपले जे लेखक आहेत ते रोज नित्यनियमाने लिहितात. त्यांनी त्यांचा नित्यनेम नाही सोडला, त्यांनी त्यांचं कल्याण करून घेतलं. पण आम्ही एखादा मुद्दा आवडलेला जर ग्रुपवर टाकला तर त्याच्यावर 4 प्रतिक्रिया आधी येतात आणि तो मुद्दा खुलासेवार अधिक विशद होतो. विषयांचा लपंडाव विषय आपला चालू आहे. विषयांचा लपंडाव कसा असतो? रूपरस
गंध, शब्द, स्पर्श हे 5 विषय आहेत. मान्य. आता 5 विषयांचे 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून हे आम्ही विषय भोगतो. लपंडाव समजून घ्यायचा आपल्याला. आपण लहानपणी लपंडाव खेळलोय. तो लपंडाव आम्ही अजूनही आमचा सुरूच आहे खेळणं. फक्त स्वरूप बदललं लपंडावाचं, बाकी काही नाही. कसं आता सांगते. एका ज्ञानेंद्रियला एकाच ज्ञान होतं की नाही. समजा रूप हे ज्ञानेंद्रिय घेतलं, रूप डोळा हे ज्ञानेंद्रिय घेतलं, डोळ्याचा विषय रूप आहे की नाही, म्हणजे डोळ्याला फक्त रूपाचंच ज्ञान होतं ना. कानाला फक्त ऐकण्याचं ज्ञान होतं की नाही. मग आता या ठिकाणी एका ज्ञानेंद्रियाला एकाच ज्ञान होतं. एका ज्ञानेंद्रियाला एकाच ज्ञान होतं, म्हणजे 4 विषय त्या ज्ञानेंद्रियांपासून लपलेले असतात की नाही. नक्की लपलेले असतात. ज्या वेळेला आम्ही सुंदर दृश्य पाहतो त्यावेळेला आम्ही दृश्यामध्ये हरवून जातो की नाही. पूर्णपणे त्या दृश्यात हरवतो. एखादं छान दृश्य आम्ही बघतोय, टीव्हीवर छान प्रसंग पाहतोय, कोणीतरी आमच्याशी बोलतो, आपण म्हणतो थांब थांब, ऐकू येत नाही, थांब. त्यावेळेला कानाला त्यांचं काही ऐकू येतं का? नाही ऐकू येत. त्या दृश्यामध्ये रमून गेलेलं असतं. बाकीचे 4 विषय लपलेले असतात. डोळ्याचा विषय संपल्यानंतर कानाचा विषय, त्या कान एकच विषयाचं हे करत असतो. बाकीचे 4 विषय लपलेले असतात. आणि सतत आम्ही हा लपंडाव आमचा सुरू असतो. विषयांचा लपंडाव सतत चालू असतो की नाही. आणि आम्ही खेळत असतो की नाही याच्यामध्ये, या लपंडावामध्ये. मग केव्हा तरी कान आणि डोळे यांचा पकडतो आम्ही रेस्ट्रिक्ट, आणि मन रमून जात, आसक्त होत. असा विषयांचा लपंडाव आमचा नेहमी चालू असतो, सतत चालू असतो. परंतु ह्या सगळ्या विषयांच्या लपंडावाला जर आम्ही विचार केला की हे सगळे विषय जे आहे, कानाचे 5 ज्ञानेंद्रियांचे जे विषय आहेत, या 5 ज्ञानेंद्रियांच्या विषयाचा प्रकाशक कोण आहे? एक आत्मतत्व आहे, आत्मा आहे. त्याला रेस्ट्रिप करा, त्याला हात लावा, म्हणजे जिंकतो. लपंडावामध्ये आठवा, बालपणात जा, थोडस रेस्ट्रिप या खेळामध्ये जा, लक्षात येईल. आपल्याला शोधून काढणारा जो ज्याच्यावर राज्य असतो ना, तो शोधून काढतो. मग आपण काय करतो, पटकन जाऊन त्यालाच हात लावतो. रेस्ट्रिप झालं, तो आपल्याला शोधू शकत नाही. जिंकतो आपण, तो हारतो, परत राज्य दे. असं विषयांचा जो लपंडाव चालू असतो, एका वेळेला इंद्रियाला एकच विषयाचा उपभोग घेतो एक इंद्रिय, आणि बाकीचे 4 विषय लपलेले असतात. आता जर आम्ही या सगळ्या विषयांचा प्रकाश लक्षात घेतला, तर आता लपंडावही सांगतो. कोणताही विषय कोणत्या वेळेला आला तरी एक लपंडाव आमचा संपलेला असतो, आम्ही जिंकलेलो असतो. अशा पद्धतीने विषयांचा लपंडाव कसा असतो हे आम्ही लक्षात घ्यावं, आणि त्या लपंडावामध्ये न रमता त्याचा प्रकाशकाचा लक्षात द्यावं. त्या लपंडावाचा खेळ खेळणं म्हणजे अविवेकी, अविद्या, काम, कर्म. परत ती जंत्री आली, तो समूह आला, तो विस्तीर्ण आहे. आचार्य काय म्हणतात, तो कसा आहे, तो विस्तीर्ण आहे, तो व्याप्त आहे, सर्व व्याप्त आहे तो डाव. म्हणजे प्रत्येक वेळेला कुठे गेलो तरी आम्हाला त्या अविद्या, काम, कर्म आमच्या मागे असतच. सत्संगाला गेलो तरी असतच. मला जागा चांगली मिळाली पाहिजे, म्हणजे मला सुख मिळालं पाहिजे. अविद्या, त्या सुखासाठी. कोणत्या सुखासाठी आलोय आम्ही? आत्मसुखासाठी आलोय. आणि शोधतो काय? स्वतःच्या देहाचं सुख शोधतोय. त्यासाठी इच्छा करतोय, चांगली जागा मिळाली पाहिजे. त्यासाठी कर्म करतोय, चांगली जागा मिळवण्यासाठी धडपड करतोय. आलोच की नाही, चालूच आहे की नाही असा लपंडाव विषयांचा आमचा.
आलोय शाश्वत कल्याणासाठी. रमतोय कशामध्ये? विस्तीर्ण याच्यामध्ये, अविद्या काम कर्म. आणि असं अविद्या काम कर्माच्या मध्ये जो रमणारा असतो, जो याच्या मागे जातो, तो अविवेकी आहे, असं आम्हाला श्रुती या ठिकाणी सांगते आहे. अविद्या काम कर्म येथे जीव जे रमे, दारुण पाशा न आक्रमे जन्म मरण. त्याला जन्म मरणाचे पाश दिसत नाही. तो अविद्या कर्म आणि काम याच्यामध्ये रमून गेला, त्याला जन्म मरणाचे पाश दिसत नाही. हे आम्हाला जन्म मरणाच्या पाशामध्ये अडकवतात, म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम, ह्यामध्ये हे आम्हाला अडकवतात. हे आम्हाला कळत नाही. आणि जेव्हा आम्हाला हे कळतं ना, तेव्हा काय करायचं असतो? तर संतांचं दास होऊन राहणार असतो. हा जन्म मृत्यूचा जो पाश आहे ना, आचार्य म्हणतात की हा पाश आम्हाला आणखीन कशाने घट्ट होतो आमचा? हा पाश जो आहे कशाने आणखीन घट्ट होतो? अविद्या काम कर्म रूपी पाश कशाने घट्ट होतो? घट्ट गाठ बांधल्या जाते. देह आणि इंद्रिय, देह आणि इंद्रिय या उपाधींशी याचा सतत संयोग आणि वियोग होतो. देह आणि इंद्रिय याचा संयोग आणि वियोग होतो. म्हणजे आम्हाला सुख मिळालं म्हणजे संयोग होतो. अविद्या काम आणि कर्म यांनी जर सुख मिळालं आम्हाला, देहाला इंद्रियांना, तर संयोग होतो. देह आणि इंद्रियांचा संयोग होतो, या कामाचा संयोग होतो. सुख मिळालं की, आणि जर नाही मिळालं तर वियोग होतो. वियोगाचं दुःख, आमच्या इच्छा पूर्ण नाही होऊ शकत. वियोगाचं दुःख, इच्छा पूर्ण झाल्या, सुख मिळालं, संयोगाचं सुख, वियोगाचं दुःख. आणि या सुख दुःखात, या संयोग वियोगात आम्ही सतत फिरत असतो. यांनी आम्ही बांधल्या जातोय, हे कधी आमच्या लक्षात येत नाही. अहो, कधी तर निवांतता आम्हाला मिळाली पाहिजे, कधी तर तिथे आता अगदी सुखच आहे, सुखची केवळ, दुसरं नाहीच, असं वाटलं पाहिजे की नाही? सतत सुख दुःख या बंधनामध्ये, हे बंधन आम्हाला वाटायला हवं की नाही? जर आम्हाला अखंड सुखाची कल्पना असेल, अखंड सुखाची जाणीव झाली असेल, तर आम्ही या बंधनामध्ये राहणार नाही, संयोग वियोगाच्या बंधनात राहणार नाही. अखंड सुखाची जाणीव झाली असेल तर. अखंड सुखाची जाणीव जर झाली नसेल, तर आम्ही या बंधनामध्ये अडकून पडतो. म्हणून ते मृत्यूपाश आहे. म्हणून संयोग वियोग हा पण पाशच आहे. परत परत आम्ही म्हणजे अविवेकी या स्थूल देहाशी तादात्म्य पाहतो आणि जन्माला येतो. आणि म्हणून पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनी. मग आता अविद्या काम आणि कर्म हा शब्द पक्का लक्षात ठेवा. ह्याचा समूह, हा समूह जीवाला बांधून टाकतो. आणि म्हणून आम्ही अविवेकी या संज्ञेत येऊन पडतो. संज्ञा, ह्या संज्ञेमध्ये येऊन आम्ही पडतो. या संज्ञेतून आम्हाला निघायचंय. अविवेकी ह्या संज्ञेतून जर निघायचं असेल, अविवेकी हे लेबल आमच्यावर जे लावले गेले, ह्यातून जर आम्हाला निघायचं असेल, तर काय करावं लागेल? आम्हाला सगळ्यात पहिले तेवी विषयांचे जे सुख, ते केवळ परम दुःख. विषयांचं सुख जे आहे ते फक्त दुःख आहे, हे आम्हाला आधी पटलं पाहिजे. कसं पटलं पाहिजे? विषाचे कांदे वाटले, फार सुंदर दृष्टांत दिलाय माऊलींनी. विषाचे जर कंद असतात, विषाचे कंद वाटले आम्ही, आणि त्याचा रस आम्ही अमृत म्हणून जर घेतला, तर काय होईल? त्याचा रस आम्ही अमृत म्हणून जर घेतला, तर त्याने आम्ही अमर
होऊ का, किंवा अमर झालं तर कसं अमर होईल, आम्हाला वाटतं अमर होऊ. विषाचे कंदाचं अमृत म्हणून जर सेवन केलं तर आम्हाला वाटतं आता आम्ही अमर होऊ, पण आम्ही अमर होऊ का, अजिबात नाही. अगदी त्याप्रमाणे विषयामधलं जे सुख आहे हे कसं आहे, हे अगदी तसं आहे. त्या विषयाच्या सुखाने आम्ही कधीच सुखरूप होणे नाही, कधीच सुखरूप होणे नाही. त्याने आम्ही दुःखच आमच्या पदरीत पडणार आहे. आधी आम्हाला पटलं पाहिजे. माऊलीच्या उभ्या आहेत या संदर्भामध्ये अध्याय 9 मधल्या उभ्या आहेत, पहा, बघून घ्या. हे आधी पटलं पाहिजे. आणि हे एकदा पटलं, स्तुती मंत्राच्या अभ्यासाने आम्हाला हे पटतं. तेथेचे आहे परम दुःख. आणि मग मात्र असं पटल्यानंतर काका म्हणतात की कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा आम्ही आमच्या प्रयत्नाने निघू शकत नाही, म्हणून संतांचं दास होऊन राहा, शास्त्र संमत कर्म करीत जा, इंद्रियांचं दास न होता संतांचे दास व्हा. या अविवेकामधून निघण्यासाठी अविद्या, काम, कर्म या समूहातून, या पाशातून निघण्यासाठी आम्हाला इंद्रियांचं दास न होता संतांचं दास व्हावं लागेल. संतांचं दास व्हावं लागेल. परिकिंकर जे संतांचे आणि अनुचर जे शास्त्रांचे, धागे तया ते पाशाचे स्पष्ट दिसते. जर संतांचा आम्ही दास झालो, श्री गुरूंचे दास झालो, तर हे पाश आम्हाला स्पष्ट दिसतात. कारण श्री गुरु सुखरूप आहे, ब्रह्मरूप आहे, सुखची केवळ. का आम्हाला हे पाश जाणवतात? हे तात्कालिक सुखाचं पाश तेव्हा जाणवते जेव्हा आम्ही अक्षय सुखामध्ये राहू, अखंड सुखामध्ये राहू, आम्ही सुखरूपतेत राहू. वाटतं का हो आपल्या श्री गुरूंच्या सानिध्यात गेल्यानंतर परत वापस येण्याची इच्छा होते का? शिवगडला गेलो, वापस येण्याची इच्छा होते? असं वाटतं इथेच राहावं. सगळ्यांचे वाक्य असतात, असं वाटतं इथेच राहावं. म्हणजे कुठे हो? शिवगडलाच राहावं. काकांनी रोज संध्याकाळी यावं, आम्ही त्यांचं दर्शन घ्यावं, इथेच राहावं असं वाटतं. का तिथेच राहावं असं वाटतं? कारण तिथे अखंड सुख आहे, तिथे सुखरूपत आहे. संत सुखची केवळ, संत आनंदाचे स्थळ, चैतन्याचे अलंकार. काय श्री गुरूंबद्दलचे संतांचे बोल आहेत हो. झालं ते ज्ञानाची बिंब, ते चैतन्याचे अलंकार आहे. बऱ्याच ओव्यांमधले विशेषण सांगितले, ओव्याने सांगितले. सगळं सगळं म्हणजे श्री गुरु आहेत. अक्षय सुख, अखंड सुख, अमृतत्व तिथेच मिळतं. खरं अमृत तिथे प्यायला मिळतं. म्हणून आम्ही संतांचं, श्री गुरूंचं दास होऊन राहावं. आणि म्हणून जयासी मोक्ष व्हावा, त्याने सद्गुरूच अखंड सुख हवं असेल तर सद्गुरूच. म्हणून संतांचे दास व्हावं म्हणजे तया जाणावे. कोणाला हो? श्री गुरूंना. दास होणं म्हणजे काय? दास होणं म्हणजे तया जाणावे, धरावे, सेवावे, तयांचे सर्व ऐकावे. सर्व फार महत्वाचा शब्द आहे. त्याला दास होणं असं म्हणतात. मै गुलाम, मै गुलाम, मै गुलाम तेरा. तू हे साहिब, तू हे साहिब, तू हे साहिब मेरा. 3दा म्हटले गुलाम, गुलाम, गुलाम. म्हणजे स्थूल देहानी मी गुलाम, सूक्ष्म देहानी गुलाम, कारण देहानी पण मी गुलामच. मन, बुद्धी, चित्त, अहंकार तिथेच पडलं हो. पायाशी, चरणापाशी पडले. अगर्वता करावे दास्य सकळ. अगर्वता म्हणजे कोणताही पद्धत, अहंकार न घेता, अहंकार न दाखवता दास्य सकळ करावं श्री गुरूंचं. मी सेवा करतो, आम्ही सेवा करत असतो. गर्वता आली, त्यांचे सर्व ऐकावे. म्हणून संतांचे दास होऊन राहावं, इंद्रियांचं दास न होता. कान, डोळा, मन,
वाणी प्राण यांच्या मागे न जाता, त्यांचे दास न होता, कानाचा कान जे श्री गुरु सांगतात ना त्यांचं दास व्हा. म्हणजे मग ते सांगतील तसं आम्ही ऐकू. मालकाचं ऐकावं लागतं ना. मालक म्हणतात घरात जा, मालकाने सांगितलं की 2 गुलाबजाम आण. गुलाम जातो, जो दास असतो, जो नोकर असतो, तो दुकानात जातो, म्हणजे बाहेर जाण्याचं बघतो, कारण त्याला बाहेरच पडायचं असतं. गुलाबजाम आणायला मालक म्हणतो आतमधून आण. आतमध्ये आहे, बाहेर नाही जायचं, आतून आण. तो आतमध्ये जातो, ऐकतो की नाही मालकाचं. तसं आम्ही सुद्धा आमच्या मालकाचं ऐकायला पाहिजे की नाही, श्री गुरूंचं ऐकायला पाहिजे की नाही. श्री गुरु म्हणतात सुख आण, सुखरूप हो. सुखरूप हो म्हणतात श्री गुरु. आम्ही त्यांचे गुलाम आहो. आम्ही बाहेर पळतो इंद्रियांच्या माध्यमातून, परांची खाणी व्यतुणात स्वयंभू बाहेर पळतो सुख आणायला. श्री गुरु सांगतात घरात जा, आत वळ. आता आम्ही काय करायला पाहिजे? आम्ही जर गुलाम होतो काय करायला पाहिजे? गुलामानी त्या नोकरांनी गुलाबजाम आतून आणले, तयार केलेले होते, ते आतून आणले, बाहेर नाही गेला. आम्ही पण आतमध्ये यायला पाहिजे. म्हणजे कानाच्या कानाकडे, डोळ्याच्या डोळ्याकडे. असं ज्यावेळेला आम्ही येऊ कानाच्या कानाकडे, डोळ्याच्या डोळ्याकडे, श्री गुरूंच्या दास्यत्व स्वीकारल्याशिवाय हे शक्य नाही. शक्य नाही. आम्ही कुठून तरी फटीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोच. तो नोकर टिकत नाही. असा नोकर मालकाकडे टिकत नाही. मालक म्हणतो मी सांगतो एक, करतो एक, मला नको, तुझी नोकरी मंजूर नाही, काढून टाकतो. आम्ही पण श्री गुरूंच्या कक्षेतून, त्यांच्या कृपा छत्रातून बाहेर पडतो. तेव्हा कानाच्या मागे धावलो तर, डोळ्याच्या मागे धावलो तर. साधन आहे की नाही हे? कानाच्या मागे न धावणं, डोळ्याच्या मागे न धावणं, त्याच्या मागे न धावता कशाच्या अधिष्ठानावर या वृत्ती येतात आहे तिथे थांबणं. त्यासाठी संतांचं दास होऊन राहा असं काका म्हणतात. आणि असं इंद्रियांना आवरण्याचं धैर्य त्याच्याजवळ असतं. आणि बुद्धीला विवेकाची जोड असते, त्यालाच हे शक्य असतं. संतांचं दास होऊन राहणं. एकदा संतांचं दास झालो, श्री गुरूंचं आम्ही दास झालो, म्हणजे आमचं धैर्य जे आहे, या इंद्रियांना आवरण्याचं धैर्य आमच्या जवळ असतं, सहज असतं. इंद्रिय आवरण्याचं धैर्य. कासव आपलं इंद्रिय आवरून घेतो की नाही? यदा संवरते चाहम कुर्मांगा निवळ सर्वशा. माहिती गीतेतला श्लोक वेगळं सांगावा लागतो. कासव आपले सगळे इंद्रिय आवरून घेतो. इंद्रिय आवरण्याचं धैर्य असतं. कोणामुळे येतो हे धैर्य? संतांचं दास झाल्यामुळे. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काय घाबरतोस? सुखरूपता मिळायला घाबरतो? विषयांच्या मागे लागू नकोस. तूच मूळचा सुखरूप आहे. धैर्य, इंद्रिय आवरण्याचं धैर्य तेव्हा आमच्या जवळ येतं. आणि बुद्धीला विवेकाची जोड, विवेकाची धार, बुद्धीची विवेकाची धार, विवेकाची धार येते बुद्धीला. त्यासाठी मात्र धार येण्यासाठी त्यागिता नाना कामना. आम्हाला सगळ्या कामना त्याग कराव्या लागतात. करिता आत्म्याची प्रार्थना करावी लागते हो. म्हणजे सतत त्याच्या सहवासात राहावं लागतं. तेव्हा त्या बुद्धीला विवेकाची धार चढते. शस्त्र, धार चढवण्याचं शस्त्र कोणतं आहे? कामनेचा त्याग. कामनेचा त्याग हे शस्त्र आहे. असं शस्त्र जर आम्ही वापरलं, असं जर प्रजाहाती यदा कामांस सर्वात पार्थ मनोगता, जर आम्ही असा कामनेचा सर्व त्याग केला, प्रकर्षाने त्याग केला, तरच आम्ही त्या
आत्मस्वरूपामध्ये पूर्णपणे संतुष्ट असतो आणि त्यालाच विवेकी पुरुष असं म्हणतात. त्यालाच विवेकी पुरुष म्हणतात. त्यासाठी इंद्रिय आवरण्याचं धैर्य आणि विवेकाची धार खूप आवश्यक आहे. बुद्धीला विवेकाची धार फार आवश्यक आहे. ही विवेकाची धार असेल, हे धैर्य जर आमच्या जवळ असेल इंद्रिय आवरण्याचं, आता ह्या इंद्रियांना विषयाच्या मागे न सोडता, न पळू देता त्याला आवरायचं, पाठबळ श्री गुरूंकडून घ्यायचं. आणि मग मात्र अशा पद्धतीने अंतरात्म्याची उपासना ते करतात. निश्चळ व अविनाशी असा अंतरात्मा, याचं प्रत्यक्ष ज्ञान करून घेणं, तेच होऊन राहणं, याला मोक्ष म्हणतात. आणि त्यासाठी एकदा हे आमचं निश्चित झालं, असं धैर्य आणि विवेकाला धार आली, धारदार विवेक झाला. कोणता विवेक? कोणता? आत्मवस्तू सत्य आहे, ब्रह्मसत्य, याची धारदार बुद्धीला धार झाली. आता मात्र आम्ही अनात्म वस्तूमध्ये अजिबात रमत नाही. कानात रमणार नाही, डोळ्यात रमणार नाही. म्हणजे कानाच्या विषयात, डोळ्याच्या विषयात न रमता घरातून सुखानुभव, सुखरूपता घरातच आहे, आतमध्येच आहे सुखरूपता. निश्चय पक्का झाला की मग आम्ही मात्र कर्मबंधी न गवसती, देव देवता न पूजती. जे कर्मदेवतांची गती विनाशी, मग मात्र आम्ही कर्मबंधनामध्ये राहणार नाही. देव देवता, व्रत वैकल्य, उपासनेच्या अपरा याच्यामध्ये लागणार नाही. पराभक्तीकडे वाटचाल करू. अपरा उपासनेमध्ये आम्ही सापडणार नाही. कारण ह्या सर्व ज्या उपासना आहेत त्या सगळ्या अनित्य असं फळ देतात. याची गती अनित्य आहे. कितीही पुण्य संचय केला, पुण्यकर्म केलं, सकाम कर्म केलं तरी स्वर्ग प्राप्ती, पण ती स्वर्ग प्राप्ती अनित्यच आहे, अनित्य फळ आहे. हा आमचा निश्चय पक्का होतो. बुद्धीला विवेकाची धार असली तर. कारण बुद्धीने आता त्या धारदार बुद्धीने एकच निर्णय घेतलेला आहे, ब्रह्मसत्य, आणि बाकी सगळं मिथ्या. स्वर्ग सुद्धा, स्वर्ग फळ, स्वर्ग प्राप्ती, पारलौकिक सुख अनित्य, अशी धार नचिकेताच्या बुद्धीला झालेली आहे. मागचं लक्षात घ्या, मागचे सगळे अध्याय लक्षात घ्या. ती धार नचिकेताच्या बुद्धीला आलेली आहे. आणि म्हणूनच इतकं सगळं उपनिषद घडून आलेलं आहे. हे आत्मज्ञान आमच्या समोर सगळं उघड आहे. अशी धार आमच्या बुद्धीला जेव्हा येईल, त्याच वेळेला आम्ही या अनित्य सुखापासून दूर होऊ, या अनात्म सुखापासून दूर होऊ. अविद्या, काम आणि कर्म ह्या पाशातून आम्ही सुटू. तोपर्यंत आम्ही सुटणार नाही. आणि मग ह्या पाशातून सुटल्यानंतर मात्र अमृत असं जे आढळ आत्मतत्व आहे त्यावर आम्ही विराजमान राहू. त्याला काय म्हणतात? त्याला धैर्यवान असं म्हणतात. धीरच तत्र न मुह्यति. प्रज्ञान शोक निवृत्तीचा उपाय सूत्र. धीरच तत्र न मुह्यति. ते असा धैर्यवान कुठेच मोहित होत नाही, म्हणून त्याला शोक होत नाही. सूत्र आठवा, सूत्रात्मक अभ्यास आठवा. श्लोक नाही आठवला तर चालतो, सूत्र आठवलं पाहिजे. ते सूत्रांशी मी बांधल्या गेलो पाहिजे. सूत्राला पतंग बांधल्या जाते तेव्हाच ती स्थिर होते. असं सूत्राशी मी बांधल्या गेलो पाहिजे. असं अंतःकरण त्या सूत्राशी बांधल्या गेलो पाहिजे, तेव्हा स्थिर होईल. कशामध्ये? आढळ तत्वामध्ये, स्थिर तत्वामध्ये.
म्हणून कान पाहणं सूत्र आहे, आणि कानाचा विषय पाहणं बाकी फापट पसार आहे. रे किती मोठा आहे, दोरा कसा आहे, आकाश चांगला आहे का, हवा आहे का, कशाला फापट पसारात पडायचं, सूत्राशी बांधून घ्यायचं. म्हणून ती पतंग स्थिर होती. माझे अंतःकरण रूपी पतंग अशा सूत्रांशी बांधून घ्यावी. धीरस्तत्र न मह्यती. धैर्यवान कशानेच मोहित होत नाही. असं धैर्य मला कमवायचंय, असं धैर्यवान मला व्हायचंय. म्हणून असं धैर्यवान जर मला व्हायचं असेल तर सर्वव्यापी असलेले जे सर्वव्यापी आत्मतत्व अंतरी होय ते कुटस्थ, जे सर्वव्यापी असणारं जे तत्व आहे ते माझ्या अंतरंगात आहे, माझ्यात आहे, कुटस्थ रूपाने. तयाची या ध्यानी स्वस्त आसनस्त म्हणून. सुंदर काकांची रचना आहे. तयाची या ध्यानी स्वस्त, त्याच्या ध्यानात स्वस्त असतात, आणि तेच मुमुक्ष आसनस्थ होतात. त्यालाच विवेकी म्हणतात. आणि असेच निश्चय स्वरूप आसनावर बसून ते वैराग्याच्या अग्नीमध्ये सहजपणे या देह सुखाला फेकतात, या देहबुद्धीला टाकतात. त्यांना धान्य रत्नांच्या राशी उर्वशी आल्या शेजारशी, ते अवघे तृणपाय जासी. हे सगळे तृणपाय त्यांच्यासाठी तृणमय आहे. वैराग्य त्यासी आम्ही म्हणू. असं वैराग्य त्या ठिकाणी तयार होतं. कोणाच्या ठिकाणी जे विवेकी आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीचं वैराग्य तयार होतं. आणि त्या वैराग्याच्या अग्नीमध्ये ते देहसुखाला देहबुद्धीला सहजपणे टाकतात आणि निश्चय स्वरूप आसनावर बसतात. विरक्तीची हुताशनी संसार सुख जुगारुनी देती सहजे. याला विवेकी पुरुष असं म्हणतात. आम्हाला अविवेकी पुरुष आम्ही का असतो, अविद्या काम आणि कर्म यांच्या पाशामध्ये असतो. त्याच्यातून आम्हाला सुटून आम्हाला विवेकी पुरुषाला प्राप्त व्हायचं आहे, त्या आत्मस्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे. म्हणून सगळा खटाटोप हा सगळा अभ्यास. श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना करते, सगळेजण या स्थितीला प्राप्त होऊ. आज या ठिकाणी दुसरा श्लोक पूर्ण झालेला आहे. उद्या आपण तिसऱ्या श्लोकाला सुरुवात करू. रामकृष्ण. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी. विनाताई रामकृष्ण हरी. विनाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.